आणखी एक मोठी बातमी। मोठ्या मताधिक्याने उदयनराजे निवडून येतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। साताऱ्याच्या पाटणमध्ये उदयनराजेंसाठी फडणवीसांची सभा पार पडली। या सभेनंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते। त्याचबरोबर कोरोनाच्या काळात जो भ्रष्टाचार झाला त्याचे बोलवते धनी कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे। त्यांना आम्ही लवकरच एक्सपोज करणार आहोत असा इशारा देखील त्यांनी दिलाय। त्याचबरोबर शरद पवारांनी देखील मोदींवर केलेल्या टीकेलाही फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। ही छान पद्धत आहे, सगळं भाष्य करायचं आणि मग म्हणायचं मी भाष्य करणार नाही, पण त्यांनी करावं ना। मोदीजींचं जीवन हे एका खुल्या पुस्तकासारखं आहे, त्यामुळे ज्याला जे भाष्य करायचं आहे त्यांनी ते करावं। जेव्हा तुम्ही त्यांच्यावर भाष्य कराल ते उलटून तुमच्यावरच येईल। साताऱ्यामध्ये संपूर्ण सातारा महायुतीच्या पाठीशी आहे, उदयन महाराजांच्या पाठीशी आहे। तसंही 6 पैकी 4 आमदार हे आमचे महायुतीचे आहेत या ठिकाणी। आणि एकूणच मला जी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे ती प्रचंड प्रतिसाद उदयन महाराजांना मिळतो आहे, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे। कोरोनाच्या काळात जो भ्रष्टाचार झाला त्याचे बोलविते धनी कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांना आम्ही लवकरच एक्सपोज करणार आहोत।